मित्रांनो मित्रांनो कल्पना करा, तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा शेजारच्यांसोबत तुमचं भांडण झालं किंवा कोणीतरी तुम्हाला मारहाण केली. अशा वेळी अनेक लोक थेट पोलीस स्टेशनमध्ये जातात. पण तिथे गेल्यावरती त्यांना एक प्रश्न विचारला जातो, FIR करायची आहे का NC? इथेच बहुतेक लोक गोंधळतात. अनेकांना वाटतं FIR आणि NC म्हणजे एकच गोष्ट आहे. पण खरं पाहिलं तर या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. चुकीच्या प्रकरणांची तक्रार केल्यामुळे अनेक लोकांना न्याय मिळायला उशीर होतो किंवा त्यांची गैरफायदा घेतला जातो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत FIR म्हणजे काय, NC म्हणजे काय आणि या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे. कोणत्या गुन्ह्यांमध्ये FIR दाखल केली जाते, कोणत्या गुन्ह्यांमध्ये NC दाखल केला जातो आणि पोलीस जर तुमचे FIR घेत नसेल तर काय करायचं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण पाहूया FIR म्हणजे काय. FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. म्हणजे एखादा गंभीर किंवा दखलपात्र गुन्ह्यांची पोलिसांना दिलेली पहिली अधिकृत माहिती. जेव्हा खून, दरोडा, बलात्कार, अपहरण, गंभीर मारहाण, मोठी चोरी, फसवणूक किंवा अशा प्रकारचा गंभीर गुन्हा घडतो, तेव्हा पोलिसांकडे FIR दाखल केली जाते. FIR दाखल झाल्यानंतर पोलिसांना कायदेशीररित्या तपास सुरू करण्याचा अधिकार मिळतो. ते घटनास्थळी जाऊ शकतात, पुरावे गोळा करू शकतात, साक्षीदारांचे जबाब नोंदवू शकतात, संशयित व्यक्तीला अटक करू शकतात आणि पुढील तपास करून न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर करू शकतात. आपण NC म्हणजे काय पाहूया. NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल कंप्लेंट. मराठीत याला अखलपात्र गुन्ह्यांची तक्रार असे म्हणतात. म्हणजे असे गुन्हे ज्यामध्ये पोलीस थेट अटक करू शकत नाही आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास सुरू करू शकत नाही. उदाहरणार्थ, किरकोळ शिवीगाळ, किरकोळ भांडण, किरकोळ मारामारी, धमकी किंवा सार्वजनिक शांततेचा किरकोळ भंग अशा प्रकारच्या घटनांमध्ये सामान्यतः NC नोंदवली जाते. NC म्हणजेच फक्त तक्रारीची अधिकृत नोंद. यामध्ये लगेच FIR प्रमाणे तपास सुरू होत नाही. आता आपण FIR आणि NC मध्ये असलेला फरक पाहणार आहोत. FIR ही दखलपात्र गुन्ह्यांसाठी असते, तर NC अखलपात्र गुन्ह्यांसाठी असते. FIR नोंदवल्यानंतर पोलीस स्वतः तपास सुरू करू शकतात, पण NC मध्ये न्यायालयाची परवानगी मिळाल्याशिवाय सखोल तपास करता येत नाही. FIR म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांचा आरोपींना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो. NC मध्ये मात्र तसा अधिकार नसतो. आता आपण हेच उदाहरणासह पाहणार आहोत. समजा कोणीतरी तुमचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळवला. हा गंभीर गुन्हा आहे. अशा वेळी FIR दाखल होईल. पण जर शेजाऱ्याने तुमच्याशी किरकोळ वाद घातला, शिवीगाळ केली किंवा छोट्या कारणावरून भांडण झाले, तर गंभीर दुखापत झाली नाही, तर अशा प्रकरणामध्ये NC नोंदवली जाऊ शकते. आणखी एक उदाहरण पाहूया. जर कोणीतरी तुमच्या घरात घुसून चोरी केली, तर तो दखलपात्र गुन्हा असल्यामुळे FIR होईल. पण एखाद्याने तुमचा अपमान केला किंवा किरकोळ वाद घातला, तर बहुतेक वेळा NC नोंदवली जाते. त्यामुळे प्रत्येक तक्रारीवर FIR होत नाही. गुन्ह्यांचे स्वरूप पाहून पोलीस कायदेशीर तरतुदीनुसार निर्णय घेतात. आता अनेक लोकांचा प्रश्न असतो की पोलीस FIR घ्यायला नकार देऊ शकतात का? जर तुमच्या तक्रारीमध्ये दखलपात्र गुन्हा स्पष्टपणे दिसत असेल, तर पोलीस FIR नोंदवण्यास नकार देऊ शकत नाही. जर त्यांनी नकार दिला तर तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करू शकता. तसेच संबंधित न्यायालयाकडेही दाद मागू शकता. कायदा नागरिकांना अधिकार देतो. FIR दाखल करताना कोणती माहिती द्यावी हेही महत्त्वाचे आहे. घटनेची तारीख, वेळ, ठिकाण, काय घडले, आरोपीची माहिती असल्यास ती सुद्धा द्यावी लागते. साक्षीदारांची माहिती आणि उपलब्ध पुरावे शक्य तितक्या स्पष्टपणे द्यावेत. चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नये, कारण खोटी तक्रार करणे हा स्वतः एक कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
आता आपण पाहूया पुढे काय होते. NC नोंद केल्यानंतर पोलीस तुमची तक्रार अधिकृत रजिस्टरमध्ये नोंदवतात आणि त्याची प्रत देऊ शकतात. काही वेळा दोन्ही पक्षांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. जर पुढे प्रकरण गंभीर झाले किंवा नवीन पुरावे समोर आले तर त्याचे स्वरूप बदलू शकते आणि आवश्यक असल्यास FIR देखील दाखल होऊ शकते. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की NC केली म्हणजे काहीच होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. NCची नोंद भविष्यातील कायदेशीर प्रक्रियेत महत्त्वाची ठरू शकते. एखादी व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत असेल, वारंवार धमक्या देत असेल किंवा त्याच प्रकारच्या तक्रारी पुन्हा पुन्हा होत असतील तर आधीच्या NCचा रेकॉर्ड पुढे महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. लक्षात ठेवा, पोलीस कोणती तक्रार FIR म्हणून घ्यायची आणि कोणती NC म्हणून नोंदवायची हे कायद्याच्या तरतुदीनुसार ठरवतात. त्यामुळे प्रत्येक वाद हा FIR होत नाही आणि प्रत्येक तक्रार NC देखील नसती. गुन्ह्यांचे स्वरूप, उपलब्ध तथ्य आणि कायद्यातील तरतुदी यावर सर्व काही अवलंबून असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे FIRची प्रत तक्रारदाराला मोफत मिळवण्याचा अधिकार आहे. ती काळजीपूर्वक जपून ठेवा, कारण पुढील तपास, न्यायालयीन प्रक्रिया किंवा इतर कायदेशीर कामांसाठी ती अत्यंत महत्त्वाची असते. तसेच FIR वाचून त्यातील माहिती योग्य आहे का हे तपासणेही आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक राज्यांमध्ये काही प्रकारच्या तक्रारी ऑनलाईनही नोंदवता येतात. मात्र प्रत्येक ऑनलाईन तक्रार ही FIR असतेच असं नसतं. अनेक वेळा ती प्राथमिक माहिती म्हणून स्वीकारली जाते आणि पुढील पडताळणीनंतर आवश्यक असल्यास FIR नोंदवता येते. त्यामुळे ऑनलाईन तक्रार आणि FIR या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्या हक्काची माहिती असणे हे प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचे आहे. FIR आणि NC मधील फरक समजला तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे सोपे जाते. चुकीच्या माहितीमुळे किंवा अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे अनेक लोक अडचणीत येतात. त्यामुळे नेहमी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. खोटी तक्रार करू नका आणि कोणत्याही गंभीर घटनेत वेळ न घालवता त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. तर मित्रांनो, आज आपण FIR आणि NC म्हणजे काय, त्यांच्यातील फरक, कोणत्या गुन्ह्यामध्ये कोणती तक्रार होते, पोलिसांचे अधिकार, नागरिकांचे अधिकार, FIR नाकारल्यास काय करायचे आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून घेतल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.